हिंजवडीतून एक संतापजनक प्रकरण समोर आले। लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन असताना तरुणीवर वारंवार अत्याचार झाले, पण अत्याचारानंतरही आरोपी थांबला नाही। पीडितेच्या कुटुंबाकडे 2 कोटी रुपये रोख, फॉर्च्युनर गाडी आणि सोन्याचे दागिने हुंडा म्हणून मागण्यात आले। हुंड्यासाठी मानसिक छळ केला गेला। जातीचं कारण देत शेवटी लग्नाला नकार दिला। हुंड्यासाठी छळाची मालिका, 2 कोटी रुपये रोखची मागणी, फॉर्च्युनर आलिशान गाडीची मागणी, सोन्याचे दागिने हवेत म्हणून तगदा, हुंड्याची मागणी मान्य न केल्याने शिवीगाळ आणि मारहाण, ऍसिड टाकून जीवे मारण्याची धमकी। तक्रार केल्यानंतर आरोपी प्रतीक साखरे याला अटक झाली, पण तो काही दिवसातच जामिनावर बाहेर आला। अजून चार्जशीट दाखल नाही। या सर्व तणावांमध्ये पीडितेला ब्रेन स्ट्रोक आला आणि ती कोमात गेली। त्यातून सावरत आता ती पुन्हा न्याय मागतेय, पण आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडितेच्या कुटुंबाला धमक्या येत आहेत। या अत्याचार, फसवणूक व छळाबद्दल पीडित कुटुंब काय सांगतंय ते पाहूया। प्रतीक काशीनाथ साखरे हे आरोपी आहेत। त्यांची फॅमिली सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती। मला त्रास देण्यात आला, लग्नाचे आमिष दाखवून माझा छळ करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अभिजित भोंडवे, प्रियांका साखरे, संगीता काशीनाथ साखरे त्याची आई आहे, ज्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे। अभिजित भोंडवे पण याच्यामध्ये आहे। ते कंटिन्यू धमकी देतात माझ्या भावांना, मला सुद्धा खूप परेशान केलं की मी अक्षरशः म्हणजे मला स्ट्रोक झालेला आहे, त्याच्यामुळे मला खूप हे करतात, त्रासही देतात। अजूनसुद्धा स्टील मला खूप त्रास देण्यात येतो आहे। मला माझी एवढीच सरकारकडे मागणी की मला न्याय मिळावा। मला अजूनपर्यंत कुठेच न्याय मिळाला आणि हे रिअल आहे आणि रिअल ते रिअलच राहील ॲक्च्युली। प्रतीक काशीनाथ साखरे रिलेशनशिपमध्ये होते। त्यांनी त्यांच्या घरच्यांशी ओळख करून दिली। घरच्यांना सगळा प्रकार माहिती होते त्यांच्यासुद्धा। माझ्या घरीसुद्धा त्यांनी प्रॉमिसेस केले होते। सगळ्यांना लग्नाचं हे बोललाही होता। माझं लग्न कुठेही करून दिलं नाही ते माझ्या घरच्यांना सुद्धा त्यांनी, आणि माझंही कुठे दुसरीकडे होऊन नाही दिलं। लग्नाच्यासाठी थांबून ठेवलं कारण त्यांची बहीण ही मोठी होती, प्रियांका अभिजित भोंडवे, जी आता साखरेंची होती ती भोंडव्यांना दिली, अभिजित भोंडवे यांना। 2017ला आमची ओळख झाली, 2016-17ला। त्यावेळेस माझं वय होतं 16-17 समथिंग। स्टार्टिंगलाच ओळख झाली ती आमची। आम्ही बोलत नव्हतो एवढे जास्त, हळूहळू फ्रेंडशिप वगैरे असं तसं मध्ये घरी नेणं, त्यांचं ब्युटिशियनचं काम करणं किंवा अदर गोष्टी करणं, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या। लग्नांना वगैरे भेटणं वगैरे। मग त्यांनी घरी बोलला, त्याच्यासुद्धा बोलला होता, माझ्या पण घरी बोलला, सगळ्यांना प्रॉमिस केलं ते लग्न केलं नाही, लग्नासाठी थांबून ठेवलं, बहिणीचं लग्न होऊ देत मग आपण लग्न करू देत, पण लग्न पण केलं नाही, मानसिक छळ केला, तो वेगळा आहे। 2 कोटीची मागणी केली, फॉर्च्युनर मागितलेली, जे FRIमध्ये दखल घेतलेली, म्हणजे FRI दाखल केलेली आपण। राजकारणी लोकांकडून सुद्धा धमकवण्यात आलं माझ्या घरच्यांना। त्यातले हे राजकारणी लोकांचे काही फोटोज आहेत, ते धमकी द्यायला समोरही आले होते सर। घरच्यांची जेवढी ऐपत आहे तसं लग्न करू लावून देऊ असं बोलले होते, पण त्यांना ते पटलं नाही, कारण बहिणीचं लग्न हे खूप थाटामाटात झालं होतं, भोंडवेंच्या घरी दिलं होतं। सो मग त्यांची अपेक्षा आमच्याकडून होती की थाटामाटात आमचं पण लग्न झालं पाहिजे, कारण बहिणीच्या लग्नामध्ये खूप सारे नेते मंडळी होते वगैरे, पण त्यांची अशी इच्छा होती की त्या माझ्या पण प्रकरणामध्ये म्हणजे चांगलं, म्हणजे माझ्या लग्नामध्ये सुद्धा त्याच्या लग्नामध्ये सुद्धा चांगले मोठे नेते मंडळी आले पाहिजे, चांगलं लग्न झालं पाहिजे। माझे घरचे बोलले ह्याला मीटिंगला की आम्ही आमच्या पद्धतीने चांगल्या पट्टीने म्हणजे चांगलं लग्न लावून देऊ असं, आणि त्यांनी खूप टाईमही घेतला आणि त्याच्यामुळे नंतर माझ्या घरच्यांनी परेशान केलं आणि टाईम घेऊन छळ करण्यात आले। माझी एवढीच सरकारकडे मागणी की मला न्याय मिळावा। मला अजूनपर्यंत कुठेच न्याय मिळाला आणि हे रिअल आहे आणि रिअल ते रिअलच राहील ॲक्च्युली। माझ्या मुलीबाबत असं झालं की जो मुलगा होता प्रतीक काशीनाथ साखरे, पहिल्यांदा ह्यांची ओळख झालेली आणि त्याच्यानंतर तो घरी यायला लागला। मैत्रीमध्ये त्यांनी आम्हाला विश्वास दाखवला की मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे। त्यांच्या घरच्यांशी भेटणं झालं, त्यांच्या घरच्यांशी बोलणं पण झालं, ते पण तयार झाले लग्नासाठी। पण जेव्हापासून त्याची बहीण प्रियांका साखरे हिचं लग्न तो अभिजित उर्फ स्वरूप भोंडवे ह्याच्याशी झालं, पण त्यांना ते मान्य नव्हतं की मुलगी आंतरजातीय आहे, म्हणून माझ्या घरच्यांना मान्य होणार नाही। अभिजित भोंडवेनी त्याचं लग्न झाल्याच्या दुसऱ्याही दिवशी, त्याच्या पूजेच्या दिवशी लग्नात जेव्हा ह्या मुलीला पाहिलं तेव्हापासून तो टार्गेट करायला लागला की मी ही मुलगी घरात येऊ देणार नाही, मला ही पसंत नाही आणि माझ्या घरच्यांना आवडणार नाही। जेव्हा तो प्रियांकाला सारखा वारंवार बोलत होता की मला ती मुलगी पसंत नाही आणि मी तुझ्या भावाला ही मुलगी करू देणार नाही, नंतर तो त्याच्या मित्रांना भेटायचा आणि त्या मित्रांना भेटून आहे ना धमकी द्यायला लावायचा प्रतीक काशीनाथ साखरेला, तुझ्या त्या मित्राला सांग की त्या मुलीशी संबंध तोड, माझे खूप राजकीय लोकांशी संबंध आहेत, माझे खूप वरतीपर्यंत पोच आहे, मी हे घडून देणार नाही आणि त्या मुलीशी संबंध जर तू ठेवला तर मी तुझ्या मुलीला बहिणीला सोडून देईल, मला त्या मुलीला घरात आणायची नाही, असं तो वारंवार तिला बोलत गेला। माझ्या फॅमिलीशी भेटून प्रतीक साखरेंनी हे पहिलं आश्वासनं दिली होती की मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे म्हणून, पण जेव्हा माझ्या मुलीला कळालं की हा मला जरा थोडंसं लांब करतो, हे माझ्याशी बोलणं टाळणं, तुमच्या मुलीशी संबंध काही ठेवायचे नाहीत, मी काय तिच्याशी लग्न करणार नाही, तर आम्ही समजून सांगितलं एवढ्या वर्षाचे तुमचे संबंध आहेत,
आता ह्यांचे जे काही अंधारा संबंध होते, नंतर आम्हाला मुलींनी जेव्हा आम्हाला हे सांगितलं की आमचे हे संबंध पारपर्यंत खूप लांबपर्यंत गेलेले आहेत, तेव्हा आम्हाला पण तो थोडासा हेच वाटलं की आता मुलगा आम्हाला फसवतोय. इतक्या दिवस आश्वासन देत होता की मी लग्न करणार आहे म्हणून, आणि आता मुलगा फसवतोय म्हटल्यावरती मग आम्हाला पण थोडं झालं. तर मग घरी जाऊन मिटिंग घेतली. त्याच्या आई वडिलांनी, बहिणींनी, त्याच्या मित्रांनी येऊन मिटिंग घेतली की 3 महिने आम्हाला टाईम द्या, 3 महिन्यामध्ये आम्ही काहीतरी निरोप सांगतो आणि मुलीचं लग्न लावून देतो. त्यानंतर की अजून मुलीला मग वारंवार भेटून की धमक्या देणं की तू माझ्याशी संबंध ठेवायचा नाही आणि माझ्याशी बोलायचं नाही. त्याच्यानंतर मुलीचा जो मनस्ताप झाला, तर मुलगी माझी कोमामध्ये गेली. 6 महिने हिंजवडी हॉस्पिटलमध्ये ती बेडवर होती. मग आम्ही त्या मुलीच्या ह्याच्यासाठी आहे ना की बाबा आता मुलीच्या ह्या गोष्टीसाठी मला मुलगी महत्त्वाची होती, तर मी मुलीला वाचू की ह्यांच्या प्रकरणासाठी पळू, म्हणून आम्ही थोडे दिवस थांबलो. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, तक्रार दिली. तर तक्रारीनंतर हिनी काय म्हणजे तिकडं काय मला एवढं दिलं नाही. आम्ही आयुक्तालयामध्ये पण तक्रार दिलेली आहे आणि आम्ही वरती हायकोर्टामध्ये पण दिलेली आहे तक्रार. तर आम्हाला माझ्या मुलीला व माझ्या मुलाला ह्यांच्यापासून धोका आहे. आता ह्या गोष्टीसाठी आम्हाला आमच्या म्हणजे मुलीसाठी किंवा आम्हाला न्याय मिळावा एवढीच माझी शासनाकडं, पोलिसांकडं मागणी आहे. आधी आम्ही हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. तिथं काय त्यांचे राजकीय संबंध ओळख असल्यामुळे व्यवस्थित आम्हाला तिथे रिस्पॉन्स भेटला नाही. त्याच्यानंतर आम्ही कोर्टात न्याय मिळवण्यासाठी आम्ही कोर्टाकडे गेलो. तिथं त्यांना अटक झाली, त्यांचा जामीन नाही झाला. त्याच्यानंतर आता आम्ही बॉम्बे हायकोर्टात लढा देतो आहे. तर आम्हाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे कोर्टाकडनं. कारण की आता त्यांचे राजकीय संबंध असताना आम्हाला सतत धमक्या, वारंवार राजकारणाकडनं फोन, धमक्या असं सतत येणं, कुठं बाहेर संपर्क झाला तर खुन्नसीने बघणं, असं चालूच असतं सतत. आम्ही आयुक्तालयाकडं तक्रारही दिलेली आहे. तर आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आयुक्ताकडनं किंवा पोलिसांकडनं आम्हाला संरक्षण भेटावं. आता इथून पुढं आम्हाला बॉम्बे हायकोर्टात येणं जाणं, तर ह्याच्यासाठी जर कधी आमच्या जीवावर धोका झाला, आम्हाला काही झालं, तर ह्याच्यासाठी हे भोंडवे कुटुंब आणि साखरे कुटुंब जबाबदार राहील. हुंडाबंदी कायदा असतानाही असे प्रकार घडणं गंभीर आहे. पीडित कुटुंबाने पोलीस आयुक्तांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणात चार्जशीट कधी दाखल करतात आणि आरोपीच्या धमक्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.